नगरसेवकाला पाठ लागून करतात का मग बसायचं करत नाही का मग. तर आपलाच प्रभाग जसं ती हे करतात तसं त्यांनी पूर्ण आपल्या सिटीसाठी पूर्ण शहरासाठी त्यांना प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं. ठीक आहे, आम्ही सांगून होणार आहे. दोन्हीही चालेल. प्रशासक सुद्धा काय लक्ष देणार, काय दिले लक्ष आतापर्यंत. तसं सगळं काय आहे तर भाजपच्या या सगळ्या याच्यामुळे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत मला असं वाटते. आमच्या पक्षाचा म्हणजे भाजपला नाही नगरसेवक पाहिजे. नगरसेवक पाहिजे. त्याला 2018 तारखेला अर्ज टाकलेला तिथं येऊन बघून गेलीत. इथं बफर झोन लागू पडलाय या झोममुळे. इथून नाही म्हटलं तरी जवळजवळ 1-1.5 किलोमीटर पर्यंत त्याचा स्मेल जातोय. हात वरती जरी केले की मला वाटतं जरा 5-10 मीटरला वरती आपल्या वायरिंग्स वगैरे आहेत त्या असं म्हणजे नगरसेवक म्हणून त्यांना काम करण्यापेक्षा एक फॅमिली मेंबर्स म्हणून त्यांना काम करावं मला तरी असं वाटतं. सरकारी यंत्रणा ही सगळं सरकारी यंत्रणाच राहत्या. कुठं प्रत्येक गोष्टीला नगरसेवकडे जाता कामा नाही. त्यामुळे सध्या रोज फिरी मारली पाहिजे. ना पक्षाचं कसं म्हणत आहे नुसतं आज गेलं नुसतं हे दाखल करून घेतात यावर कारवाई काय होत नाही. त्या भागाचा विकास आपण स्वतः बघितला पाहिजे. तर त्यांनी सांगण्यापर्यंत येण्यापर्यंत परिस्थिती आणायला लावायची नाही. त्याच्यामुळे इथला नगरसेवकच असणं फार महत्त्वाचं आहे. आमच्या ग्राउंडचा प्रॉब्लेम आहे. ग्राउंड अर्धवट स्थितीत आहे. त्यासाठी आपण मागणी वारंवार केलेली आहे पण ती आता अजूनपर्यंत केली गेलेली नाही. प्रशासकांना काय सांगणार, तिथे गेल्यानंतर तुम्ही उद्या या परवा या म्हणा. काँग्रेसचे ते वजन जास्त पहिल्यापासून मला वाटते भाजप शिवसेना युतीचाच नगरसेवक व्हावा. नगरसेवकाचं कारभार त्यांना समस्या सांगता येते सगळे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शको नमस्कार. केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व शहरामध्ये आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलो आहे प्रभाग क्रमांक 5 मध्ये. तर जाणून घेऊयात या प्रभाग 5 मधील नागरिकांच्या समस्या काय आहेत, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकाकडून येथील नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, त्याचबरोबर या प्रभागाचा कितपत विकास झाला आहे याचा आढावा घेऊया सविस्तरपणे नागरिकांकडून. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, याआधी प्रशासक होते. काय वाटते प्रशासकांचा कारभार बरा आहे काय नगरसेवक पाहिजे? प्रशासकाचा कारभार मला तरी बराच वाटतो. प्रशासकाचा जे कारभार आहे ना, आता एवढे दिवस तरी नगरसेवक नव्हते नसल्यामुळे तरीसुद्धा आपलं सगळं व्यवस्थित योग्यरित्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आणि व्यवस्थित सगळं चाललं होतं. म्हणजे असं काय मला तरी काय वाटत नाही की पाहिजेच म्हणून. त्यांना असलं तरी माझ्या मते सगळ्या गोष्टी होऊन जाणार. प्रशासनाला ती अथॉरिटी आहे, ती ताकद आहे प्रशासनाची आणि प्रशासनाच्या ते सगळ्या म्हणजे ती पॉवर्स आहेत प्रशासनाला ते सगळ्या करण्याच्या. मग आपल्याला पाहिजेच असं मला तरी नाही वाटत. सर नागरी समस्या काय काय तिथे? तर नागरी समस्या म्हणजे इथं मला वाटते आता ते दरवेळचे म्हणजे रोडचं अजून रोड आपल्याला काय वाटत नाही तेवढं व्यवस्थित पूर्णरित्या झालेले आहेत. बऱ्याचशा जागेला वायरिंगची कामं, इलेक्ट्रिकची वायरची कामं, पाण्याचं तरी आहे बऱ्यापैकी थोडंफार करा. असं जसं सिटीप्रमाणे जसं डेव्हलपिंग पाहिजे तसं मला डेव्हलपिंग ते सगळं काय वाटत नाही अजून गोष्टी त्या. आज आपल्याच्या बऱ्याचशा अजून अशा गोष्टी ज्या आपल्या जे कोल्हापूर जसं महानगरपालिका जी आहे आपली जशा फॅसिलिटीज पाहिजे, जशा अथॉरिटी पाहिजे तशा मला तरी अजून काय नाही. या एरियामध्ये मला तर मला पण काय असं वाटत नाही की जसे याचे रोडचे तुम्ही कंडिशन स्वतःच बघताय. त्यासाठी आपले इलेक्ट्रिकची लाईटची वगैरे बघता बघा. या लाईटची म्हणजे जे काही आहे ते हात वरती जरी केले की मला वाटतं जरा 5-10 मीटरला वरती आपल्या वायरिंग्स वगैरे आहेत त्या या सगळ्या सुविधा अंडरग्राऊंड जसे पुण्याला वगैरे पूर्ण सिटीतून जसे अंडरग्राऊंड झालेल्या आहेत तशा या सगळ्या सुविधा आपल्याला पाहिजे. आता एवढं डेव्हलपलं सिटी जसं होत असेल तर या सगळ्या सुविधा माझ्या होण्यासाठी मी आहे की आज. सर एकंदरीत महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता असावी असं मला वाटतं? आता सत्ता म्हटला तर आता सगळीकडं जसं मला तरी वाटतं जसं भाजप आल्यानंतर जिथं पूर्ण आपल्या भारतामध्ये जे सगळ्या गोष्टीचे आपले प्रोग्रेस चालू आहेत, जसे ट्रेन्स वगैरे आले, जसे अंडरग्राऊंड सगळ्या गोष्टी आल्या, जसे ॲडव्हान्स सगळ्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत, जसं सगळं काय आहे तर भाजपच्या या सगळ्या याच्यामुळे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत मला तरी वाटते. तर आपल्या कोल्हापूर सिटीमध्ये पण जर भाजपची सत्ता जरी असेल तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी अवेलेबल म्हणजे हे होतील सगळे प्रोग्रेस होतील असं मला वाटतं. निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? निवडून येणारा नगरसेवक मला तरी वाटते तो महत्त्वाचा म्हणजे नगरसेवक म्हणून त्यांना काम करण्यापेक्षा एक फॅमिली मेंबर्स म्हणून त्यांना काम करावं मला तरी असं वाटतं. त्याने तर काम केल्यानंतर त्यांना असं नको फक्त आपलाच प्रभाग जसं ती हे करतात तसं त्यांनी पूर्ण आपल्या सिटीसाठी पूर्ण शहरासाठी त्यांना प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं. जसं आपण आपल्या घरामध्ये
जसं प्रत्येक गोष्टी आपण ज्या छोट्या मोठ्या जशा क्षुल्लक गोष्टी आपण घरामध्ये जे सगळं आपण हे करून पाहतोय, तसं त्यांनी नगरसेवकांनी पूर्ण गल्ली पूर्ण म्हणजे शहर जसं काय असेल त्यांनी पूर्ण गोष्टीमध्ये त्यांनी हे करावं, घरासारखं त्यांनी हे करावं असं मला वाटतं. जसं आपण घरचे हे करतो त्या पद्धतीने त्यांना सगळं आपल्या प्रभागामध्ये त्यांनी हे करावं. नमस्ते. अनेक वर्षांनी आता निवडणुका होत आहेत. काय वाटते, प्रशासकांचा कारभार बरा आहे का नगरसेवक पाहिजे? तर काय प्रशासकाचाच कारभार बरा नगरसेवकांपेक्षा. सरकारी यंत्रणा ही सगळी सरकारी यंत्रणाच राहत्या, त्यामुळं आर्थिक ह्याला चांगलं हे आहे की प्रशासक असावा. नगरसेवकांचा कारभार हा नगरसेवकच करणार, त्यांचा त्या जसं पैसे येतील तसं कारभार राहणार त्यांचा. शेवट प्रशासकाकडे येणार आहे तो काय कायदेशीर असणार आहे सगळं. त्यामुळे कारभार हा प्रशासकाचाच असावा नगरसेवकांचा. इथला विकास झालाय काय काका? विकास चालूच आहे. विकास हा काय थांबत नसतो. विकास काय सगळा होईलच असं नसते. प्रत्येक वेळा काय 2 वर्षानं 5 वर्षानं काहीतरी नवीन निघणार. त्यामुळे विकास हा पूर्ण कधी कुठल्या भागाचा होणार नाही. तो त्यावेळी त्या केला जाणार त्यावेळा. काय प्रमुख समस्या काय तिथे? प्रमुख समस्या काय सामान्य हे काय असणार आहे नागरिकांना. एक रस्ते, पाणी वेळेवर येणे, लाईट, पाणी. बघायला गेलं तर आणि वर्षानं आता इलेक्शन आता हां त्याबद्दल काय आता इलेक्शन होणार हे तर काय हेच आहे, ते ठरलेलंच आहे. त्यामुळे काय प्रशासक होता तोपर्यंत चाललेला कारभार चांगलाच चाललेला होता. कसा असावा नगरसेवक? आता कसा असावा हे नगर निवडून आल्यानंतर त्याच्या याच्यावर राहील. ते काय आम्ही सांगून होणार आहे तुम्हाला कोणत्या पक्षाचा नगरसेवक असावा? पक्षाचं काय सांगता येत नाही. कोणत्याही पक्षाचा असावा, जरा चांगला स्वच्छ असावा. काका, अनेक वर्षांनी सध्या निवडणूक होते, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा आहे? प्रशासक कारभार केव्हाही चांगलाच, यामध्ये गैरकारभार काही होत नाही. होतो ते चांगला पण कारभार होत असतो. प्रभागाचा विकास झालाय का? या प्रभागाचा विकासाचा काय थोड्या प्रमाणात झालेला आहे, काम झालेलं आहे, काय म्हणावं तसं झालेलं नाही आहे. झूम प्रकल्प आहे, तो कचऱ्याचा प्रकल्प तसाच आहे. सगळा कचरा, गावाचा कचरा आणून आमच्या एकाच प्रभागात आणून टाकला जातोय. आणि हा वर्षानुवर्ष स्थानिक आमदारांना सांगितलं, मला सांगितलं तर ते काय पुन्हा ऐकत नाही. आणि ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे चाललेलं आहे. काय म्हणावं तसं विकास झालेला नाही. खेळाचं ग्राउंड आता चालू आहे काम, त्यातून पूर्ण व्हायचं आहे. आता होईल, कधी होते बघू. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक स्वच्छ असावा, सर्वसामान्यांच्यात मिसळून असावा. आणि नागरिकांचे काय अडीअडचणी असतील, जे काय गटर, रस्ते, काय पाणी, याची व्यवस्था करणारा असावा. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटते? आता पक्षाचे आम्ही काय सांगणार नाही. आम्ही कुठल्याही पेजामध्ये आम्ही अडकून राहणार नाही. पक्ष आम्ही कुणाला निवडून द्यायचं हे आम्ही मतदारही ठरवणार आहे. काय समस्या काय आहेत? समस्या पहिली बेस्ट म्हणजे रस्त्यांची. रस्ते व्यवस्थित नाहीत, म्हणजे बरीच वर्ष झाली रस्ते करून. त्यानंतर गटरांची सोय, गटर आहेत पण ती उपसली जात नाही. लाईट, पाणी व्यवस्थित आहे, बाकी काय प्रॉब्लेम नाही. हे मेन रस्त्यांचाच प्रॉब्लेम आहे. याआधी प्रशासक होतं, हां. काय त्यांचा कारभार बरा होता काय नगरसेवक पाहिजे? नाही, दोन्हीही चालेल. प्रशासक सुद्धा काय लक्ष देणार, काय दिले लक्ष आतापर्यंत? आता कोल्हापुरात सिटीतलं तुम्ही बघताय सगळे, रोज तुम्हाला सगळे बाहेर नजरेला येतेच. रोज पेपरला आहे, रोज टी व्हीवर आहे. त्यामुळं प्रशासन काय आणि नगरसेवक काय करायला पाहिजे तसं त्यांनी केलेलंच नाही आतापर्यंत. लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी आहेत, बऱ्याच ठिकाणी गैरसोयी आहेत. तसं बघितलं तर ह्या भागात एवढी काय अति प्रमाणात अशी गैरसोयी नाही, सगळी सोयी झालेल्या आहेत. फक्त रस्त्याचाच प्रॉब्लेम आहे. आणि काय कचरा उठाव चालू असतो, सगळ्या रोजच्या रोज आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक भागाचा विकास करणारा असावा. कुठं प्रत्येक गोष्टीला नगरसेवकडे जाता कामा नाही. त्यामुळे सध्या रोज फेरी मारली पाहिजे.
रोज फेऱ्या मारल्याशिवाय तुम्हाला भागात काय अडचण आहे ते दिसून येणार नाही. निदान सांगा गेलं तर निदान विचार द्यायला पाहिजे. भागात मी म्हणते रोज फेरी पाहिजे ती. कुठं काय आपण त्या भागात निवडून आलो आहे. आपल्या भागातल्या लोकांनी मतदान केलेलं आहे. त्या भागाचा विकास आपण स्वतः बघितला पाहिजे. तर त्यांनी सांगण्यापर्यंत येण्यापर्यंत परिस्थिती आणायला लावायची नाही हो. आता सांगण्यासाठी काय पर्सनली काय वैयक्तिक काम असलं तर ठीक आहे हो. सार्वजनिक काम आहे, समाजाचं काम आहे, गावातलं काम आहे, हे नागरिकांनी सांगता येता कामा नाही. उलट त्यानं म्हणायला पाहिजे कुठलं काय अपूर्ण राहिले का सांगा. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? सत्तेबद्दल बोलत नाही मी, सत्ताबद्दल बोलणार नाही. तो दिलेला नगरसेवक हा कामाचा पाहिजे. निवडणुका होत आहेत, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता काय नगरसेवक पाहिजे? नाही नगरसेवक पाहिजेत. नगरसेवक पाहिजेच. प्रशासकचे एवढे लक्ष राहत नाही भागात. भागातल्या समस्या या इथल्या स्थानिक लोकांनाच कळतात. त्यामुळे नगरसेवक पाहिजेच. काय काय समस्या आहेत तिथल्या? इथल्या समस्या सर्वात प्रथम समस्या आहे झूमची. झूमचा प्रॉब्लेम फार मोठा आहे. इथं बफर झोन लागू पडला आहे त्या झूममुळे. त्यामुळे तिथल्या भागाचा विकास नाही. प्लस त्या धुरांचा फार मोठा इफेक्ट प्रकृतीवर होत चालला आहे. इथून नाही म्हटलं तरी जवळजवळ 1-1.5 किलोमीटरपर्यंत त्याचा स्मेल जातोय. त्यामुळं प्रकृती घातक आहे. त्यामुळे ती समस्या फार मोठी आहे. बाकी इतर समस्या आहेत सोडण्या म्हणजे स्वच्छता वगैरे आहे, टापटीप आहे. आमच्या ग्राउंडचा प्रॉब्लेम आहे. ग्राउंड अर्धवट स्थितीत आहे. गेले 6-7 महिने झाले ग्राउंडची समस्या प्लेयरांना आमच्या म्हणजे भेडसावत आहे. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक सर्वसामान्य लोकांचे सर्व स्कीमा लागू करणारा असावा. त्यांच्यासाठी धडपडणारा असावा आणि दिवसरात्र गोरगरिबांची कामे करणारा असावा. एकंदरीत काय सांगाल की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? काय वाटतं? तसं काय सांगता येणार नाही. काका नमस्कार. नमस्कार. ज्येष्ठ आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात. तर काय सांगाल की प्रशासकांचा काळ बरा होता की आता तुम्हाला नगरसेवक हवाय? ना पक्षाचं कसं म्हणत आहे, नुसतं आज गेलेलं नुसतं हे दाखल करून घेतात, त्यावर कारवाई काय होत नाही. काय नगरसेवक कसं कारवाई होते काय, आणि कामं नगरसेवकाला पाठ लागून करतात कामं. पक्षाचं करत नाही का? मग माझं वैयक्तिक सांगतो तुम्हाला, माझा अनुभव आला आहे. माझं गटार आमच्या घेजा केलं, घरापाशी गटार आहे, त्याला 2018 तारखेला अर्ज टाकलेला. नुसतं येऊन बघून गेलीत काय, नुसतं पाठपुरावा करत नाहीत, बघून जाते सगळं काय काय. त्यामुळं हे नगरसेवकच असावा. काय या भागातली समस्या काय आहे? ह्या भागात भरपूर आहे अजून कामं. उद्यान नाही, उद्यान पाहिजे. ग्राउंड आहे, अपुरा आहे काय. आणि माणसं लोटायला नाहीत, म्हणजे गटार काढायला लोटायला माणसं आहेत खरं, होत नाही, कामं होत नाहीत. जरा माणसं वाढवावी त्यांनी त्या जागेला. काय वाटतं की नगरसेवक हा कसा असावा? नगरसेवक सर्वसामान्यातलं हे असावा, म्हणजे आपलं लोकांची त्यांचं हे पाहिजे, ते उठणं बसणं पाहिजे काय. असा सुशिक्षित शिकलेला असावा काय. त्यामुळं त्याला अनुभव असतो ना काय. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी ते काय सांगता येत नाही. काका नमस्कार. नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणूक होते, याआधी प्रशासक होतं. काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक हवाय? प्रशासक कसं आहे, एक छोट्या मोठ्या कामाला इथली माणसं जाऊ शकत नाहीत, नागरिकांना खूप हाल होते. त्याच्यामुळे इथला नगरसेवकच असणं फार महत्त्वाचं आहे. नगरसेवकच्या माध्यमातून आपण काही पण काम सांगू शकतो. काही पण काम त्यांना सांगितलं ते वेळेत पूर्ण करू शकतात. नाही झालं तर आपण त्यांना जाब विचारू शकतो, पण प्रशासनाला आपण जाब विचारू शकत नाही. एकंदरीत या प्रभागाचा विकास झाला आहे? बऱ्यापैकी झालेला आहे, काही अपुरा आहे. तो करण्यासाठी या नगरसेवकच्या माध्यमातून प्रयत्न करावेत अशी माझी प्रामाणिक भावना आहे. आपल्या इथं हॉकी ग्राउंड आहे, त्यासाठी स्टर्पसाठी आपण मागणी वारंवार केलेली आहे, पण ती आत्ता अजूनपर्यंत केली गेलेली नाही.
पण आता येणाऱ्या ह्या काळात सरकारच्या माध्यमातून तो आमचा पाठपुरावा चालू आहे. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक हे साधा सामाजिक कार्यातून वर आलेला असावा, त्याच्या कार्याची जाणीव असावी, आपलं काम त्यानं प्रामाणिकपणे करावं, लोकांच्या समस्या सोडवण्यावर त्यानं भर जास्तीत जास्त कसा देता येईल ह्याकडे लक्ष द्यावं. एकंदरीत काय वाटतं की कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? आम्हाला वाटते भाजप शिवसेना युतीचाच नगरसेवक व्हावा, कारण राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्यामुळे निधी कमी पडणार नाही. त्यामुळं भागाचा विकास हा गतिमानशील प्रयत्नशील राहील व सर्व समस्या सोडवण्यास सक्षम असेल. याआधी प्रशासक महापालिकेवर होतं, काय सांगाल की प्रशासक बरा की नगरसेवक हवाय? नगरसेवक पाहिजेच की. नाही, अजून काय समस्या काय या भागातल्या? या भागात समस्या म्हणजे पाणी वेळेवर येत नाही, पाण्याची टंचाई जास्त येते. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? काय येतं अजून जाहीर झालेलं नाही, तर दोन्ही म्हणजे काँग्रेस येतो बाजून जास्त पहिल्यापासून. मग आता बघू या वेळेला काय होते. नमस्कार, नमस्कार. नाव कसं आपलं? मोहन हेगडे. बघा, अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा आहे काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवकाचा कारभार हो, त्यांना समस्या सांगता येते सगळ्या गल्लीतल्या ह्याच्या त्याच्या. प्रशासकांना काय सांगणार, तिथं गेल्यानंतर तुम्ही उद्या या परवा या म्हणा. त्यामुळं नगरसेवकच बरे, त्यांना सांगितलं तर ते जाऊन तर काम करतात. प्रभागाचा विकास झाला झालं. काय अजून समस्या काय तिथे? काय समस्या म्हणजे आमचं काय समस्या आहे? मागण्या काय आहेत? मागण्या काय, रस्ते, पाणी वेळेवर, लाईट वगैरे, हेच बी समस्या, बाकी काय. काय वाटतं तुम्हाला कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? आमचा पक्षाचा म्हणजे भाजपचा. तर आताच आपण होतो प्रभाग क्रमांक 5 मध्ये. प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांशी संवाद साधला. येथील असणारे प्रलंबित प्रश्न, त्याचबरोबर नागरिकांच्या असणाऱ्या प्रमुख मागण्या, होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.